ऑब्विसली आमच्या कुठल्या वेव्ह चालू आहे? स्टेशनरीच ना. म्हणून त्याला आम्ही नाव दिलं स्टँडिंग. चालेल ना? स्टँडिंग वेव्स. आणि या वेव्स आम्ही कुठे बनवतोय? इन अन ओपन पाईप. आता तुम्हाला माहित आहे ओपन म्हटल्यानंतर दोन्ही बाजूला ओपन आहे तो, म्हणजे दोन्ही बाजूला आम्हाला मॅक्झिमम व्हायब्रेशन होऊ शकतं एअर पार्टिकलचा. म्हणजेच आम्हाला तिथं दोन्ही बाजूला काय भेटणार आहे? अँटीनोड. मग काल आपण ज्या पद्धतीने ऑर्गन पाईपची डायग्राम ड्रॉ केली होती अगदी तशी एक साधी सोपी डायग्राम इकडे अगोदर ड्रॉ करूया. बघा काल सेम आपण अशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ केली. आणि हा जो पोर्शन आहे, हा जो सेक्शन आहे, आता हा मला ओपन ठेवावा लागेल. काल मी कसं करून टाकला होता? क्लोज. त्याच्यानंतर तुम्हाला आठवलं असेल की मी इथं आल्यानंतर इथं या बाजूला एक ओपनिंग सोडली होती, बरोबर आहे ना? हा. आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी समजा इथं बऱ्यापैकी समजा हे आपण अशा पद्धतीने एक ओपनिंग सोडली होती. आणि हाच पाईप पुढे समजा आपण थोडासा असा घेतला. चालेल ना? म्हणजे एअर साठी ही काय झाली? एंट्री झाली. आणि मग याला आपण काहीतरी नाव दिलंय, समजा एबीसीडी असे काहीतरी नाव दिलंय. याला समजा ए नाव दिलं, याला बी नाव दिलं समजा, आणि याला पी काहीतरी नाव दिलं. तर पी हा असा पॉइंट आहे की त्या पॉइंटला एअर काय करणार आहे? एंट्री करणार आहे, बरोबर आहे ना? काय करेल? एंट्री. किंवा तुम्ही हीच ओपनिंग इथं ठेवली तर बेटर आहे ओपनिंग. चालेल ना? एअर बाहेर यायला इथं ओपनिंग ठेवली. समजलं का? मग आता मजा बघा की तुम्ही फोन कर मारणार, ही व्हायब्रेट होऊन इकडे कुठं तर येणार, बरोबर आहे? मग आता हा जो एंड आहे तो हे ओपनच आहे, आणि इथला एंड सुद्धा मी कसा ठेवला? इकडे बाहेर येतो, म्हणजे हा कसा आहे? ओपनच आहे. दोन्ही बाजू ओपन आहेत, म्हणजे इथून पण एअर, इथं पण मॅक्झिमम. इथं बघा, इथं एअरला कुठलाच आम्ही क्लोज असा सरफेस ठेवला नाही, ओपन ठेवलं. इथे ओपन ठेवलं. ओपनचा अर्थ कळतो ना? तिथं कुठलंच मीडियम मटेरियल ठेवलेलं नाही आपण. जनरली तुम्ही बघता की आपण कालच एक्झाम्पल घेतलं होतं बासरीचं, बरोबर आहे ना? बासरी म्हटलं तर मेटल किंवा बांबूची जर बनवलेली असेल तर काही ठिकाणी बघा त्या आपण काय म्हणतो ऑर्गन पाईपला काही वेळा तुम्ही बघितलं असेल ऑर्गन पाईप एका बाजूने पूर्ण पॅक करून टाकलेला असतो, पूर्ण पॅक असतो. मग आता इथं हीच डायग्राम आपण अशी ड्रॉ केली होती. तो ओपन पाईप ठेवला, इकडे पण ओपन आणि इकडे पण ओपन, आणि याची लेंथ काहीतरी आपण घेतली XYZ अशी काहीतरी घेतली लेंथ. मग याला तुम्ही ए म्हटलं तर याला काय म्हणावं लागेल? बी म्हणावं लागेल. मग ए पण एक एंड आहे, बी पण एक एंड आहे. दोन्हीच्या दोन्ही एंड कसे आहेत? ओपन. ही महत्वाची गोष्ट. दोन्ही एंड कसे आहेत? मग दोन्ही ठिकाणी एअरचं व्हायब्रेशन कसं होणार आहे? मॅक्झिमम. म्हणजे इथं पण कसं होणार? मग जेव्हा मॅक्झिमम व्हायब्रेशन होतं त्या पॉइंटला मी काय म्हटलेलं असतं? अँटी नोड म्हटलं असतं. मग इकडे पण मला काय भेटणार? अँटी नोड भेटणार. लक्षात आलं का? मग इथं किंवा इथं कुठला तर स्टार्टिंग पॉइंट करावा लागेल रेफरन्स म्हणून. समजा तुम्ही इथं गेलं, इथं x इज इक्वल टू 0 असं घेतलं, ही समजा टोटल लेंथ घेतली एल. ए आणि बी ची टोटल लेंथ किती आहे? एल. मग तुम्ही सुरुवात केली इथून, रेफरन्स पॉइंट घेतला, हा रेफरन्स पॉइंट घेतला, तर तुमची वेव्ह इकडे जाणार म्हटल्यानंतर एक्स असा वाढत जाणार ना. मग या पॉइंटला x इज इक्वल टू 0 आणि इथं x इज इक्वल टू 0 आणि इथं x इज इक्वल टू एल असेल ना, कारण लेंथ आहे. मग आता मजा काय आहे बघा, हे सगळं सारखं आपण घेतलेलं आहे. आता इंटरेस्टिंग फॅक्ट काय की इथं तुम्हाला भेटणार आहे अँटीनोड, इथं पण काय भेटणार? अँटीनोड. अँटीनोड मध्ये कन्फ्युजन नको. मी बी आणि या पॉइंटला नाव देतो सी. याला नाव काय दिलं? सी. मग आता बी ला पण अँटीनोड भेटणार आणि याला सी ला सुद्धा अँटीनोडच भेटणार. इथपर्यंत आम्हाला समजलं का? मला सांगा. एकदम असं कळालं? काय जोक झालं मला सांगा. हा काय काय झालं? ओरडलं कोणतरी? मुलींमध्ये का? मुलींमध्ये आवाज असला पण कसा वाजतो ओरडण्यासारखा? ओय उचल 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 म्हणतो काय? वेदिकाचा? ओके. वेदिका कोणाचं कोण आहे बघा? मी सुद्धाच पण ओरडतो वाच 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 म्हणतो. काय करायचं रे नरेश?
तुझ्याकडे 100 गाय आहेत का? म्हशी असलं तर मला तुम्ही क्लास बंद करतो. आमच्या तिकडे माळरान भरपूर आहे. उन्हाळा का असं ना उघडी होऊन जातो. माती का खा असं ना. सायलेंट वर केला आता तरी तोपर्यंत व्यायाम केला असला चांगला असतो म्हणे. येतात का? नको मग मला. ठीक आहे असं. मला खूप लोकांनी गंडवले काय काय केलं केस येतात कशानेच केस येत नाही. मला इथपर्यंत ओके आहे का? आता कंडिशन अशी आहे की याच्यामध्ये आमची वेव तयार होणार आहे. ती कुठली? स्टेशनरी. मुद्दा असा आहे की कुठलीही स्टेशनरी वेव किंवा स्टँडिंग वेव तयार होण्यासाठी किती वेव्स लागतात? दोन्ही वेव्हचं अँप्लिट्यूड सेम, फ्रिक्वेन्सी, ट्रॅक रस्ता सेम, डायरेक्शन एक्झॅक्टली. मग इथं तुम्ही विचार करायला पाहिजे नेमकं काय होतं. तर ज्या वेळेस तुम्ही इथून फुंकर फुंकणार आहात किंवा एअर आतमध्ये सोडणार आहात, इथं आल्यानंतर बाळांनो या पाईपाच्या बाहेर दुसरी एअर आहे ना, ती थोड्या वेळासाठी ती आपण असं समजा की स्टेशनरी एअर आहे, बाहेरची एअर आहे, आणि तिकडून हे फास्ट एअर गेली. म्हणजे एअर ही बाहेर एअरच आहे आणि मधून एअर गेली. तर ऍक्च्युअल मध्ये बी पॉइंटला पण त्याचं रिफ्लेक्शन होत असतं. आपल्याला असं वाटतं की सॉलिड वरच रिफ्लेक्शन होतं काय, म्हणूनच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ऍटमॉस्फेरिक रिफ्लेक्शन मध्ये तिथं एअरच आहे आणि त्याच्यात सुद्धा रिफ्लेक्शन होत असतं. मग इथं आल्यानंतर ही समजा वेव्हची डायरेक्शन ही इन्सिडेंट होणारी आणि इथून माघारी फिरलेली ही रिफ्लेक्टेड आहे. मग याच रस्त्यावरती एक इकडे जाते तर दुसरी इकडे या बाजूला येते. दोन्ही वेव्ह फ्रिक्वेन्सी वाईज सेम आहेत, अँप्लिट्यूड सेम आहेत, स्पीड सेम आहे, रस्ता एक्झॅक्टली सेम आहे आणि डायरेक्शन मात्र एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या कंडिशन ह्या आयडियल कंडिशन आहेत, सुटेबल आहेत. कशासाठी? तर स्टँडिंग वेव्ह तयार होण्यासाठी किंवा स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठी. आणि म्हणून याच्यामध्ये म्हणजेच एनर्जी याच्यामध्ये काय तयार होत असतं? स्टँडिंग. आता स्टँडिंग वेव्ह तयार झाल्यानंतर तुम्हाला माहिती असायला हवं की ज्या स्टँडिंग वेव्ह तयार होतात ना त्या स्टँडिंग वेव्ह आतमध्ये व्हायब्रेट होणार. मग कसं व्हायब्रेट होतात? मग त्यांची व्हायब्रेशनची काय कंडिशन असू शकते? तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की व्हायब्रेशनची कंडिशन्स आपण याच्या अगोदर पाईप एका बाजूला ओपन एंडला पण केलेलं आहे किंवा एक दोन्ही बाजूला फिक्स ठेवून पण बघितलेलं आहे. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आता याच्यामध्ये जी काही वेव्ह तयार होणार आहे या दोन्ही बाजूला ओपन असणाऱ्या पाईपामध्ये, तर ती कशा प्रकारची असू शकेल? तर एक जनरल आपण एक्झाम्पल घेऊया, जनरल बोलूया आणि पुन्हा परत आपल्या बेसिक मध्ये येऊया. मग इकडे बघा, हा तो पाईप आहे. शांत डोक्याने बघा रे बाबांनो, हा तो पाईप आहे. आता तुम्हाला माहित आहे या ए आणि बी याचा जर विचार केला तर इथं अँटीनोड तयार होणार आहे ना. मग ही रेफरन्स लाईन आहे. अँटीनोड एक अँटीनोड आणि हा दुसरा अँटीनोड, याच्यामध्ये 180 डिग्री असतं ना डिफरन्स. अरे किती असतो? मग इथं तुमचा कोण असेल? मग तुम्हीच विचार करा की अँटीनोड कडून नोडला आलात, नोड कडून परत कुठे जावं लागेल? एक्झॅक्टली अँटीनोड कडून हे असं व्हायब्रेशन व्हावं लागेल ना. पॉसिबिलिटी आहे ना. किंवा तुम्ही आणखी समजा तेच काम केलं, तोच पाईप घेतला, लेंथ सेमच आहे, तोच पाईप आहे, सगळं सेमच आहे, लेंथ एल आहे, इथं एलच आहे, तोच पाईप आहे. मग इथं तुम्हाला कंपल्सरी माहिती आहे का आहे अँटीनोड आहे, इथं काय आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एकच नोड भेटला होता, याच्यात 2 नोड भेटू शकतात. मग 2 नोड भेटण्यासाठी तुम्ही एक असं केलं, इथे एक नोड दाखवला आणि इथे एक दुसरा नोड दाखवला, इथे एक नोड दाखवला, इथे एक. आता या 2 नोड चालेल का? आता हे थोडस जवळ घेतो, अँटीनोड नंतर नोड आणि नोड नंतर दुसरा जो 2 नोड जास्त जवळ झाले, हा नोड चालेल का? मग अँटीनोड आणि नोड मध्ये 90 डिग्रीचा डिफरन्स असतो. म्हणजेच π/2 चा म्हणजेच λ/4 चा. हे सगळं पार तेच करत आलो. माझं बघायचं या केस मध्ये हे असं होईल ना रे मित्रांनो, अँटीनोड टू नोड. मग इथं सेंटरला अँटीनोड येईल ना. मग सेंटरला अँटीनोड म्हणजेच हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट दाखवावं लागेल. आला का अँटीनोड आणि परत एकदा अँटीनोड. मग सेम तुम्ही मला सांगा आता अँटीनोड आणि 2 काय झाले?
याच्यात एकच नोड होता, याच्यात किती आले? 2. याच्यामध्ये 2 अँटीनोड होते, याच्यामध्ये किती आले? 3 आले. आता तुम्ही याच्या अगोदरची एखादी कंडिशन पॉसिबल आहे का बघा? मला तर शक्यच वाटत नाही, कारण फिक्स दोन्ही बाजूला तुमचे कोण आहेत? अँटीनोड आहेत ना. मग याच्यापेक्षा वेगळी कंडिशन काय येऊ शकतं का? बेसिक मध्ये काहीच येऊ शकत. मग तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुमचा पाईप दोन्ही बाजूला ओपन असतो त्यावेळेस तुमच्याकडे मॅक्झिमम क्रायटेरिया काय होतो की 2 अँटीनोड भेटू शकतात आणि 1 नोड भेटू शकतो. मग आता मला सांगा, जर तुम्ही दोन्ही बाजूला पाईप ठेवला तर तो व्हायब्रेट होत असताना त्याच्या आतमध्ये मिनिमम 1 नोड लागेल ना, आणि 1 नोड पासून तुमचा प्रवास सुरू झाला. आता याच्यात किती नोड आले? याच्या पुढे किती होतील? 3, 4, 5, 10, 50 कोटी इन्फिनिट असे नोड्स तयार होतील. मग तुमचं जे व्हायब्रेशन आहे त्या व्हायब्रेशन मध्ये एक लक्षात आलं तुमच्या, तुम्ही बघा, जर आपण आठवतं का तुम्हाला, ही एक भिंत आहे आणि ही दुसरी भिंत आहे आणि ही दोरी आहे, तर मॅक्झिमम व्हायब्रेशन असं किंवा असं होईल ना रे. मग त्यावेळेस नोड, नोड आणि अँटीनोड याचे कम्पॅरिझन केल्यास काय लक्षात येतं बघा? नोड, अँटीनोड, बेसिक, बेसिक इथं काय येईल? अँटीनोड, नोड, अँटीनोड. मी काय बोलायलो समजतं का? इथं रिजिड सपोर्ट होता म्हणून आम्हाला कंपल्सरी नोड्स भेटले होते. इथं तुम्हाला माहित आहे ओपन ठेवल्यामुळे कंपल्सरी अँटीनोड्स भेटणार. मग अँटीनोड्स भेटले, इथं नोड्स भेटले, एक्झॅक्टली अपोजिट वाटेल ना तुम्हाला, ते समजतंय का? मग हे आम्हाला करायचंय, पण यासाठी आम्ही परत एकदा रिटर्न येणार आहोत. आम्हाला हेच अगोदर नीट समजून घ्यायचंय. मग जर आम्हाला हे समजलं असेल तर आता स्टेशनरी वेव्हची इथं कंडिशन अप्लाय करावी लागेल. स्टेशनरी वेव्हची कंडिशन अप्लाय केली तर आम्हाला इनिशियली सुरुवातीलाच मॅक्झिमम भेटणार आहे ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे आमची ओरिजिनल जी वेव्ह आहे तसेच आम्ही मांडणार आहोत. मग आता तुम्हाला सगळ्यांना परत तेच बोलावं लागतं, सिन्स y इज इक्वल टू y1 प्लस y2. याचा अर्थ कोण सांगेल ते बाळांनो काय असतं? तर स्टँडिंग वेव्ह बनण्यासाठी किती वेव्ह लागत असतात? 2 वेव्ह लागतात. आणि जेव्हा स्टँडिंग वेव्ह तयार होते तेव्हा त्याचं इक्वेशन आम्ही घेतलेलं आहे 2a cos kx इंटू साइन ओमेगा टी तर म्हणा, किंवा काल आम्ही रेफरन्स बदलून वेगळा घेतलं होतं, आठवतंय का? मग आज मला सांगा, मी आहे ते ओरिजिनल घेतलं, ओरिजिनल घेतलं याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. इथं मला हे समजून सांगायचंय की आमच्या इनिशियल कंडिशनलाच मॅक्झिमम काय झालेलं आहे? डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. समजते का सगळ्यांना? मग आता मला सांगा तुम्ही की जर तुम्हाला हे समजलं असेल या ठिकाणी, तर आता मला हा प्रश्न पडला की 2a cos kx म्हणजेच हे मॅक्झिमम अँप्लिट्यूड असतं ना, आणि कॅपिटल ए कोणाचं असतं? स्टेशनरी वेव्हचं ना. म्हणजेच हे किती यायला पाहिजे? तर 2a यायला पाहिजे. एकाचं ए दुसऱ्याचं ए तर ऍड होत असतं ना, शिकलो ना आम्ही. मग मला सांगा याचा अर्थ therefore 2a cos kx म्हणजेच मॅक्झिमम. मग मॅक्झिमम वर जाऊ शकतो. परत एकदा बघा, आता काही लोकांना ते लक्षात येत नसतं. समजा बाळांनो, ही एक वेव्ह आहे, पहिली वेव्ह आहे, ही 10 सेंटीमीटर आहे. त्याच्यावर इन फेज मध्ये आम्ही दुसरी वेव्ह घेतली, 10 चीज घेतली. तर तुम्ही मला सांगा याच्यापासून जी रिझल्टंट वेव्ह किंवा स्टेशनरी वेव्ह जी बनणार आहे, फरक एवढाच आहे की ही इकडे जाते तरी इकडे चालले असं इमॅजिन करा. याच्यापासून जी वेव्ह तयार होईल 10 सेंटीमीटर म्हणजे हे 20 होईल ना रे, हे असं 20 होईल ना, हे शिकलो ना आपण. हा, मला तेच बोलायचं होतं की नेमकं काय चालू आहे ते तुम्हाला तिथं कळालं पाहिजे. नाही तर काही लोक ते मॅथ आहे बघूनच अर्ध सोडून देतात, काय लय अवघड सर काहीतरी इक्वेशन सांगायला. कुठलं इक्वेशन गेलं खड्ड्यात? साध्या सोप्या भाषेत आम्हाला कळायला पाहिजे की बाबा हे कसं बनलंय ते. मग एकाचं ए दुसऱ्याचं ए, याचं मॅक्झिमम अँप्लिट्यूड ए, याचं मॅक्झिमम अँप्लिट्यूड ए, म्हणून याचं मॅक्झिमम काय होणार? 2a. एवढा आपण शिकलो ना, कितीतरी वेळ दिलाय त्याला. आणि मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे एक तर हे प्लस और मायनस काय होणार? 2a म्हणजे मॅक्झिमम. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला हे कळायला पाहिजे आम्ही असं मॅक्झिमम का घेतोय बरं? कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आम्ही इनिशियल सुरुवातीलाच आमचं अँप्लिट्यूड किती घेतोय? मॅक्झिमम. कारण इथं जर आम्ही x इज इक्वल टू 0 बोललो होतो इथं बघा तुम्ही, एकच मिनिट थांबा सांगतो तुम्हाला. इथं सुरुवातच केली ना आम्ही, इथून आमची वेव्ह चालू झाली ना, आणि इथं x इज इक्वल टू 0चा अर्थ, आणि जर नसेल कळालं ना परत यायचं रे, काय नसतं. हे बघा सुरुवात झाली नाही का, समजा एका दिवस आम्हाला कळालेच नाही, आमच्या डोक्यात असतं एवढ्या वेळामध्ये हा टॉपिक समजा संपवायचा. मी एवढं करताना आम्हाला त्याची लिमिनस टर्मिनॉलॉजी कळाली नाही, नो प्रॉब्लेम, परत पहिल्यापासून घेता येईल. काय झालं? इथून सुरुवात केली,
आणि ही तुमची वेव बनली, तर एवढ्याला तुम्ही काय म्हणता, लांबडा. आणि याच्यातला रॅन्डम कुठल्याला किती म्हणला तुम्ही, एक्स. मग इथे एक्स किती असेल तुमचा, हेच मी बोललो. तुम्ही जसे पुढे पुढे जाणार तुमचं काय होणार, एक्स वाढत जाणार. तो मॅक्झिमम कोणा एवढा होऊ शकतो, लांबडा एवढा, कारण परत तुमचा आणखी बदलणार आहे ना सायकलसाठी. हे मला सांगायचं, दुसरं काहीच नाही. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल. हा, मग या केसमध्ये हा एक सगळं ठरवणार आहे ना, पण तुम्हाला अँप्लिट्यूड मात्र कसं लागणार आहे, मॅक्झिमम. का सुरुवातीला मॅक्झिमम कळालं का तुम्हाला. मग जर तुमच्या हे लक्षात आलं असेल तर therefore cos kx is equal to plus or minus 2a divided by 2a. हे 2a हे कसं येतं हे शिकवलं ना मी तुम्हाला, म्हणजेच हे होईल प्लस और मायनस 1. बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही मला सांगा रे बाळांनो, जर तुम्हाला हे कळालं असेल तर आता तुम्हाला चांगलं माहित आहे, सिन्स cos k सगळ्यांना माहित आहे 2 पाय बाय लॅम्बडा इंटू एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस. आता सगळ्यांना माहिती आहे प्लस और मायनस 1 येण्यासाठी कॉसच्या कंडिशन्स काय असाव्या लागतात, तर मला असं वाटतं 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय असं असणार आहे, म्हणजेच n पाय असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही n इज इक्वल टू 0 1 2 3 असं घ्यायला पाहिजे, पण आम्ही इथं घेऊ शकत का, कारण आमचा कमीत कमी n हा मोड ऑफ व्हायब्रेशन असतो ना, आणि तो कमीत कमी फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन असतो, 0 मोड ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे याचा अर्थ इकडे आता, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये जो n येणार तर n ची किंमत आमची 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी होईल ना. 0 का घेतला नाही कळलंय का सगळ्यांना, का 0 घेतला नाही, तिथं 0 का नाही. मग आता तुम्ही मला सांगा, जर हे तुम्हाला कळालं असेल तर तुम्ही मला सांगा 2 पाय लॅम्बडा इंटू एक्स इज इक्वल टू, यासाठी तुम्ही n पाय म्हणावं लागेल ना रे. मग हे कळलं का नाही की बाबा, आणि जर नसेल कळलं तर परत सोडून द्यायचं आणि इकडे यायचं, अजून इकडे यायचं, काही बिघडत नाही. नाही कळलं नाही कळलं, 0 पाय बाय 2 पाय, आणि हे सगळ्या गावाला माहिती किती असतं 3 पाय बाय असंच असतं ना. आणि पुन्हा इथं किती होतं फिरून आल्यानंतर, कॉस फंक्शन इथं मॅक्झिमम, त्याच्यानंतर इथं परत इथं मॅक्झिमम, परत इथं. समजलं का. मग तुम्ही इमॅजिन करा 0 मोड घेतला नाही तर पायला मॅक्झिमम झालं 1, परत 2 पायला होणार, पुन्हा 3 पायला, पुन्हा 4 पायला, पुन्हा 5 पाय, पुन्हा 6. मध्ये मॅक्झिमम होईल का, मध्ये मॅक्झिमम कोण असतं, हा साइन फंक्शन असतं. बरोबर आहे ना. हा, म्हणजे हे कळायला पाहिजे आम्हाला. मग चला, मी का रिटर्न येलो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तिसरा फॉर्मॅट आहे, सेम आहे, म्हणून मी थोडीशी स्पीड वाढवली. पण याच्यात पण एखादी गोष्ट नाही कळली तर मग पुढे पाहण्यात अर्थ नाही. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की पहिलं काम काय करायला पाहिजे. बरोबर आहे का. पहिलं काम काय व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना, कॅन्सल. मग आता तुम्ही सांगा मला, देअरफोर नीट बघा. आता मी काय म्हणतोय, लॅम्बडा जर इकडे घेतला तर हे काय होणार आहे 2x बाय, बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला माहित आहे, एकदम चांगल्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर इथं एकदा अँटीनोड भेटल्यानंतर दुसरा अँटीनोड तुम्हाला कुठे भेटणार आहे, जेव्हा तुमचा x कसा असेल, मॅक्झिमम असेल. बरोबर आहे की नाही. म्हणजे याचाच अर्थ लॅम्बडा इज इक्वल टू 2l बाय n. मग आता तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की जेव्हा आमचा पाईप ओपन असतो तेव्हा मोड ऑफ व्हायब्रेशन तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे, म्हणजेच त्याच्या डिफरंट वेव्हलेंथ तुम्हाला अशा भेटणार आहेत. जर याच्यातली कुठलीही गोष्ट बेसिक मध्ये कळाली नसेल तर मला लगेच विचारायचे, कारण आतापर्यंत आम्ही फक्त फाइंड आउट केलंय, एकच काम केलंय आम्ही, सिन्स लॅम्बडा इज इक्वल टू 2l बाय n इथपर्यंत आणलं. सगळ्या गावाला माहित आहे n म्हणजे काय, सांगाल का जोरात, जोरात बोलत जावा. यल काय, कोणाची लांबी आहे, पाईपाची. तो पाईप कसा आहे, दोन्ही बाजूला ओपन सोडलाय, बरोबर आहे की नाही. म्हणजे यल म्हणजे कोण आहे, लेंथ ऑफ पाईप आहे. बरोबर आहे का. दुसरी गोष्ट, एन म्हणजे काय आहे, मोड ऑफ व्हायब्रेशन. बरोबर आहे का. ठीक आहे. लॅम्बडा म्हणजे काय आहे, तर वेव्हलेंथ. कुणाची वेव्हलेंथ, तर वेव्हलेंथ त्या तयार झालेल्या स्टँडिंग वेव्हची किंवा स्टेशनरी वेव्हची. बरोबर आहे का. जर आम्ही वेव्हलेंथ काढू शकलो तर आम्ही काय काढू शकतो, फ्रिक्वेन्सी ऑफ स्टँडिंग वेव्ह काढू शकतो. समजलं का.
मग आम्ही आतापर्यंत फक्त एवढाच डेटा काढण्यामध्ये आमचा वेळ गेला होता. मग जर आता आम्हाला हे कळालं असेल तर आम्ही एक जनरल फॉर्म्युला फक्त बनवलाय. आणि जर हा नसेल कळाला आम्हाला, ऋषभ, नाही हाच प्रॉब्लेम आहे ना आपला, की ज्या दिवशी फंडामेंटल होतं त्या दिवशी तुम्ही डायरेक्ट काही ना काही कारणासाठी म्हणून अबसेंट राहता. बरं, आता एवढं तरी किमान लक्षात द्यायला पाहिजे हा फॉर्म्युला बनला कसा. तर सुरुवातीलाच कंडिशन सांगितली की हे तुमचं पीक अँप्लिट्यूड असतं आणि हे कुणालाही कळायलाच पाहिजे का, कारण आम्ही याच्यासाठी इतका वेळ दिलाय. 2 वेव्ह घेणं, त्याचं मॅथमॅटिकल. तुम्हाला आठवतं का आपण स्टेशनरी वेव्ह साठी आपण 2 पद्धतीने प्रयत्न केला. एक ग्राफिकल वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये घेतलाय. स्टेशनरी वेव्ह कशा तयार होतात ग्राफ्स मध्ये बघितलं आपण. तिथे एक लेक्चर दिले, पूर्ण एक लेक्चर दिलं फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ग्राफिकली, आणि दुसरं एक लेक्चर दिले मॅथमॅटिकली. आणि मॅथमॅटिकली मध्ये तुम्हाला हे कळालं पाहिजे की बाबा ही वेव्ह बनलीच कशी. त्याच्यातला ही सायनोसायडल वेव्ह आहे, तर हा वाय हा जो आहे, वाय हा ए साइन ओमेगा टी आहे, हा तर कॉन्स्टंट आहे, पण याच्यानुसार हा बदलत राहणार, म्हणून ह्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणत असतात. मला असं वाटतं सिंपल हार्मोनिक मोशन झालं, एसी सर्किट झालं, आणि आता ही तिसरी केस आहे. आणि याच्यात जर आपल्याला वेव्ह त्रास देत असेल तर कुठल्या चॅप्टर मधली वेव्ह आपल्याला क्लिअर कळायला नाही, हे क्लिअरच होतं. आणि मग तुम्ही रटणार किती दिवस आहात. फॉर्म्युले पाठच्या गोष्टी माझ्याकडे तर चलत नाहीत बाबा, इथं कळलंच पाहिजे ना हे काय आहे. तर हा वेव्हलेंथ देणार आहे कुणाची, नंबर ऑफ मोड ऑफ व्हायब्रेशनची, बरोबर आहे का. आता बघूया आपण की जर आता हे एवढं बनवलं आम्ही या केसमध्ये आणि आम्ही आता इथं आलो, आता आमच्याकडे हा फॉर्म्युला आहे, मग आम्ही म्हटलं लेट n इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय झाला, फर्स्ट मोड ऑफ. मग फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, पहिली पॉसिबिलिटी तुम्हाला काय दिसते, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की दोन्ही बाजूला ओपन ठेवल्यामुळे इथं अँटीनोडच आहे, इथं पण अँटीनोडच भेटणार ना. मग 2 अँटीनोड मध्ये सगळ्यांना माहित आहे अँटीनोड मध्ये पायचा म्हणजेच 180 डिग्रीचा एवढाच असतो ना. मग हे जर नाही लक्षात आलं तर मग वेव्हचं काय कळालंय. मग जर इथं अँटीनोड आहे, इथं अँटीनोड आहे, तर बरोबर सेंटरला कोण असला पाहिजे. मग ज्या ठिकाणी अँटीनोड आहे तिथं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम झालं असेल ना, म्हणजे पार्टिकल इथं पोहोचला असेल, मग इथून 0ला, इथून परत मॅक्झिममला, मग इथून या मॅक्झिमम पासून 0ला आणि 0 पासून परत, म्हणजे हीच पॉसिबिलिटी आहे ना. याच्यापेक्षा वेगळी काय पॉसिबिलिटी आहे का. मग तुम्ही मला आता सांगा, जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू, आता फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे, लेट n इज इक्वल टू 1, म्हणजे यालाच नाव काय दिलेलं असतं मी, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. आता सगळ्यांना माहित आहे की फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन यालाच नाव दुसरं दिलं जातं फर्स्ट हार्मोनिक, त्यालाच तिसरं नाव दिलं जातं फंडामेंटल. मग आता तुम्ही मला सांगा लॅम्बडा 1 इज इक्वल टू 2l बाय n ची किंमत ठेवली 1. देअरफॉर फर्स्ट, बघा आता बोलताना सुद्धा तुम्ही म्हणलं पाहिजे वेव्हलेंथ ऑफ दॅट स्टेशनरी वेव्ह विच व्हायब्रेट इन फर्स्ट मोड असं म्हटलं तरी चालेल, किंवा वेव्हलेंथ ऑफ फंडामेंटल वेव्ह म्हटलं तरी चालेल. आणि ती किती येते 2l. आता इथं बधिरातल्या बधिराला सुद्धा लक्ष देईल की 2l कशी येईल. शांत बघा, आता मला सांगा कुठल्याही एका वेव्हलेंथ मध्ये हे 180 हे 180 किती डिग्री असतात रे, मान्य तुम्हाला. मग तुम्ही मला सांगा इथून एवढं हे किती आहे 90, आणि हे परत 90 किती झालं 180 मध्ये पूर्ण वेव्हलेंथ होत असते का अर्धी होते. मग मला सांगा ही एल आहे ना तुमचं, एल मध्ये किती बसली अर्धी ना, मग पूर्ण वेव्हलेंथला जागा किती लागेल 2l ना. म्हणजे 1 मीटर मध्ये किती वेव्ह बसली अर्धी, मग 2 मीटर मध्ये किती बसेल पूर्ण. आलंय का लॅम्बडा 1 इज इक्वल टू, बरोबर आहे का. आता इथून पुढे ज्या वेव्हज बनतील ह्या सगळ्या ह्याच्यापेक्षा काय होतील छोट्या छोट्या छोट्या, म्हणजे फ्रिक्वेन्सी मोठी 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 होणार. हे समजून सांगतो आम्ही तिसरा दिवस. मग हे तुम्हाला कळालं असेल, फर्स्ट मोड कळाला असेल. आमचं डोकं फक्त याच्यासाठी लावतो आम्ही की आमचा जनरल फॉर्म्युला कसा आहे, एकदा हा झाला की पुढे काठीवाटी एक होतं. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जर म्हटलं आता तुम्ही घेतला सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणजे तुमची वेव्ह कशा पद्धतीने हे बघा, हे मोड म्हणजे काय,
ते फक्त एक ऑप्शन आहेत की वेव्ह कशी कशी व्हायब्रेट होऊ शकते, काय पॉसिबल. आणि हो, खूपच का टेक्निकल मध्ये जाऊ नका, ते तसंच लिहायला पाहिजे, तसंच वाचायला पाहिजे. अरे काहीच नाही. स्टँडिंग वेव्ह पाईपात झालेत ना क्रिएट, तर त्यांची पॉसिबिलिटी काय काय आहे, कशा पद्धतीने त्या होऊ शकतात. आणि आपण पॉसिबिलिटीज फक्त बघायला लागलो की अशी एक बनेल. आणि अशी बनल्यानंतर फर्स्ट मोड मध्ये जी बनल्यानंतर इमॅजिन करा की फर्स्ट मोड मध्ये लॅम्बडा 1 जी वेव्हलेंथ आली ही किती आलेली आहे, 2L आली ना. जर तुम्हाला कोणी विचारलं की त्या पाईपामध्ये जर स्टेशनरी वेव्हज क्रिएट झाल्या आणि त्याची वेव्हलेंथ समजा पाईप आहे समजा 1 मीटरचा, कितीचा आहे, आणि मग वेव्हलेंथ किती झाली 2 मीटरची, आणि कोणी जर तुम्हाला विचारलं की स्टँडिंग वेव्ह 4 मीटरची क्रिएट होईल का, तर शक्यच. जास्तीत जास्त मोठी कितीची होईल, 2 मीटरची. बाकी सगळ्या वेव्हलेंथ त्याच्यापेक्षा लहान असते. मग आता आणखी काय पॉसिबिलिटी आहे, तर तो असाही व्हायब्रेट होऊ शकतो. कसा, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्याच्यामध्ये सेकंड मोड मध्ये 2 नोड येऊ शकतात, थर्ड मध्ये 3 नोड येऊ शकतील, फोर्थ मध्ये 4 नोड. आता इकडे बघा, आता तो सेम पाईप मी घेतला, सगळ्यांना माहित आहे कंपल्सरी आम्हाला इथं अँटीनोडच पाहिजे ना रे बाळांनो. मग आता या अँटीनोडच्या मध्ये आम्हाला किती नोड लागतील सेकंड मध्ये, 2 ना. मग आता अँटीनोड नंतर नोड लगेच 90 वरती असतो, हे लगेच 90 वरती. ह्या दोन्ही मध्ये पुन्हा नोड आणि नोड मध्ये परत 180. मग आता तुम्ही बघा अँटीनोड मध्ये मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. आता 2 नोडच्या मध्ये परत एक अँटीनोड, म्हणजे इथं मॅक्झिमम आणि परत एकदा मॅक्झिमम. बघा अँटीनोड झालाय का, अँटीनोड झालाय का, बघा सेम. आता तुम्ही मला सांगा ही एक पॉसिबिलिटी आहे का नाही. मग या केस मध्ये मला सांगा, हे नोड आणि नोड मध्ये 180 डिग्री ना रे, आणि नोड आणि अँटीनोड इमिजिएटली नोड नोड 180, नोड अँटीनोड 90, आणि हे 90. आता तुम्हीच मला सांगा बरं, टोटल किती झालं, 300, आणि 360 मध्ये पूर्ण एक वेव्ह बसते का नाही. म्हणजेच आता या केस मध्ये जी वेव्हलेंथ आहे ही यालाच यायला पाहिजे ना. आपण क्रॉस चेक करून बघा. मला आता सांगा, सिन्स लॅम्बडा इज इक्वल टू 2L/N, हा जनरल फॉर्म्युला आहे ना. नाउ फॉर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन N इज इक्वल टू काय असेल, हा 2. Therefore, wavelength of stationary wave in second mode of vibration is equal to 2L divided by 2. त्याच्यामध्ये काय भेटणार, बरोबर आहे का नाही, समजलं का. मग आता मला सांगा की याच केसमध्ये सिन्स दोन्ही केसमध्ये वेलोसिटी स्पीड तर सेमच असते ना. मग पहिल्या मध्ये काय होईल, तर F1 लॅम्बडा 1, तर दुसऱ्यामध्ये काय होईल, F2 लॅम्बडा 2, म्हणजे त्यांची वेलोसिटी. तुम्ही असं केलं, F2 lambda 2 is equal to F1 lambda 1. Therefore, frequency in second mode of vibration is equal to F1 into lambda 1 lambda 2. तुम्हाला चांगलंच माहित आहे lambda 1 किती आला होता रे तुमचा, 2L ना, बरोबर आहे की नाही. आणि lambda 2 किती आला, हे कॅन्सल केलं तर 2 into F1, म्हणजे दुसऱ्या मोडची फ्रिक्वेन्सी पाहिजे, दुसऱ्या मोडची. Therefore, frequency of second mode is 2 times greater than frequency of. मला असं वाटतं रिजिड सपोर्ट सारखं चालू झालं, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला हे समजलंय तर आता तुम्ही मला सांगा, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन म्हटल्यानंतर याचं दुसरं नाव काय असेल, थर्ड हार्मोनिक असेल ना रे, बरोबर आहे का. याचं तिसरं नाव काय असेल रे, सेकंड ओव्हरटोन असेल. ओव्हरटोन नेहमी एक माग असतो ना हार्मोनिकचा, का असतो सगळ्यांना माहिती आहे. आता मग तुम्ही मला सांगा, सिन्स लॅम्बडा इज इक्वल टू 2L/N, हे फंडामेंटल कंडिशन. आता तुम्ही मला सांगा, नाउ N इज इक्वल टू 3, म्हणजे हा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. म्हणजे व्हायब्रेट वेव्ह होत असताना पाईपाच्या आतमध्ये किती नोड असतील, 3 नोड असतील. पाईपाच्या आत किती नोड तयार करावे लागतील. मग तुम्ही अगोदर समजून घ्या रे बाळांनो, हा तुमचा पाईप आहे, या पाईपामध्ये या पाईपाची लेंथ L आहे समजा, इथं एक अँटीनोड फिक्स आहे, इथे एक अँटीनोड फिक्स आहे. एवढ्यात तुम्हाला नोड किती बसवायचे. मग आता याच्यानंतर कुठून सुरुवात करा, इमिजिएटली इथं तुम्हाला माहित आहे की इथं एक नोड असणार,
नोड टू नोड तुम्हाला चांगलं माहित आहे किती असेल, थोडस इथं नोड, बरोबर आहे का. त्याच्यानंतर 180 इथं मी दाखव नोड, त्याच्यानंतर 180 ने नोड दाखवला तर परत मला 180 घ्यावं लागेल, बरोबर आहे की नाही. मग याचा अर्थ नीट समजून घ्या. आता मी असं दाखवलं तर चालेल का, इथे एक नोड जवळ देतो, इथे एक नोड जवळ देतो आणि हे जास्त दाखवतो मोठं. मग हा नोड आहे, हा नोड आहे, तर हा सुद्धा कोण आहे. मग बघा अँटी नोड आणि नोड मध्ये 90 डिग्री आहे, पण नोड नोड मध्ये 180, नोड नोड मध्ये 180 आणि परत हे अँटी नोड. आता तुम्ही मला सांगा दोन नोडच्या मध्ये इथं कोण असला पाहिजे आणि इथं परत कोण असला पाहिजे, मान्य आहे का. थर्ड मोड मध्ये मला 3 वेळा काय भेटणार आहे, नोड भेटणार आहे. मग आता माझी जी डायग्राम होईल इथं मॅक्झिमम असेल ना रे, हा थोडस जास्त उंच झालं ते असं दाखवतो. मग आता या केस मध्ये बघा मॅक्झिमम कडून मिनिममला आलो, इथून मी असा जाणार ना, हे परत असं होणार ना आणि इथं असं, बरोबर आहे का. 1 2 3 4 अँटी नोड भेटले आणि 1 2 3 काय भेटले, नोड भेटले. परत इकडे बघा, बरोबर आहे का, समजते का रे बाळांनो. मग मला सांगा ज्या वेळेस तुमचा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन येतो त्यावेळेस थर्ड मोड मध्ये 1 2 आणि 3 तुम्हाला काय भेटतात, 3 नोड्स भेटतात आणि 4 अँटी नोड्स भेटतात, बरोबर आहे का. मग काय समजलंय काय, मलाही कळायला गेलं. कारण तुम्ही मला सांगा ज्या वेळेस दोन्ही बाजूला फिक्स तुम्ही रोप बांधत होता, दोरी बांधत होता ना, त्यावेळेस आठवा जर तुमचा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन असेल तर दोन्ही बाजूला तुम्हाला 2 नोड असायचे आणि मध्ये सेंटरला एक अँटी नोड भेटायचा. मग आता मी काय बोललोय हे तुमच्या कसं लक्षात येणार, मी क्रॉस चेक करणारच आहे, पण इकडे मला सांगा देअरफॉर वेव्हलेंथ इन थर्ड व्हायब्रेशन इज इक्वल टू 2L/3, बरोबर आहे का, समजलं का. मग आता तुम्ही मला सांगा देअरफॉर तुम्ही डायरेक्टली फ्रिक्वेन्सी असं करू शकता, F3λ3 इज इक्वल टू F1λ1, बरोबर आहे का. देअरफॉर फ्रिक्वेन्सी इन थर्ड F1 इंटू λ1 2L आहे ना रे, आणि λ3 किती आलं 2L/, हे कॅन्सल, हे गेलं वरती तर 3 इंटू. काय कळालं काय नाही, मला असं वाटतं याच्याशी रिलेटेड आपण ऑलरेडी फर्स्ट मध्ये घेतलेलं आहे. तर आता या सगळ्यांचं जर कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर नीट आता बघा आपण स्टेशनरी वेव्हज कशा क्रिएट केल्या होत्या. तर सगळ्यात अगोदर एक वायर घेतली, एक स्ट्रिंग घेतली आणि दोन्ही बाजूला फिक्स केली होती ना. त्याच्यानंतर एक पाईप घेतला, एका बाजूला रिजिड सपोर्ट ठेवला आणि दुसऱ्या बाजूला ओपन ठेवलं. आणि आता तिसरी केस आम्ही दोन्ही बाजूला ओपन ठेवलं, बरोबर आहे का. मग आता मला सांगा इथं दोन्ही बाजूला फिक्स काय करून टाकले होते, नोड, इथं दोन्ही बाजूला अँटी नोड. जर हे समजलं तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असेल. मग इथं फर्स्ट मोड घेतला आम्ही, कुठला मोड घेतला, फर्स्ट मोड. या फर्स्ट मोड मध्ये तुम्हाला एक अँटी नोड भेटत होता, काय भेटत होता, एक अँटी नोड. मग सेकंड मोड मध्ये तुम्हाला 2 अँटी नोड भेटतील. मग फर्स्ट मोड मध्ये एक अँटी नोड भेटतो तर 2 काय भेटत होते, नोड. मग इथं 2 अँटी नोड असतील तर 3 नोड असतील, बरोबर ना. एक्झॅक्टली याच्या उलट आता होईल. आता मला सांगा इथे अँटी नोड आहे, इथे अँटी नोड आहे, बरोबर आहे का. मग तुम्ही बघितलं हे असं केलं आपण, तर या फर्स्ट मोड मध्ये 2 अँटी नोड आणि एक. तुम्हाला काय शिकायचंय, काय कंपॅरिझन करायचंय समजलंय तुम्हाला. मग आता या केस मध्ये तुम्ही बघा इथं तुमचा फिक्स कोण आहे, इथं कोण आहे तुमचा, बरोबर आहे का. मग आता या केस मध्ये काय तुम्हाला भेटलं तर तुम्ही मला सांगा. पहिल्या केस मध्ये तुम्ही बघा आता इथं हा नोड आहे, इथे अँटी नोड आहे, तर तुम्हाला अँटी नोडला जाण्यासाठी असं करावं लागेल ना. मग फर्स्ट मोड मध्ये तुम्हाला एक नोड तर एक काय भेटला, स्पेशल केस आहे की नाही. मग सेकंड मोड मध्ये काय भेटेल तुम्हाला, 2 नोड 2 अँटी नोड भेटतात का नाही, क्रॉस चेक करून बघा. इथं कंपल्सरी नोड आहे, अँटी नोड आणि इथं नोड आहे ना. तुम्ही बघा ना, अरे बघितल्याशिवाय फॉर्म्युला कुठे भेटताय, इथं बघा ना, इथं नोड फिक्स आहे ना, इथं अँटी नोड फिक्स आहे ना. आता तुम्ही मला सांगा अँटी नोड पासून नोड, अँटी नोड टू नोड 90 डिग्री असायला पाहिजे आणि नोड टू परत अँटी नोड
बरोबर आहे की नाही? मग तुम्ही मला सांगा, नोड टू अँटीनोड हे असं होईल ना, आणि पुन्हा हे असं होईल. एक्झॅक्टली बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये दोन नोड झाले तर दोन काय होतात, म्हणजे इकडे सेम राहतं पण या दोन्ही केसमध्ये सेम राहत. समजलंय का? मग जर दोन्ही बाजूला रिजिड असेल, दोन्ही बाजूला ओपन असेल, दोन्ही बाजूला ओपन आहेत म्हणजे जास्त काय मिळण्याचे चान्सेस आहेत, अँटीनोड. दोन्ही बाजूला रिजिड सपोर्ट आहे म्हणजे तिथं जास्त काय मिळण्याचे चान्सेस आहेत, नोड. पण एका बाजूला नोड आहे दुसऱ्या बाजूला अँटीनोड आहे तर तिथं बॅलन्स राहतो, तिथं तुम्हाला जेवढे नोड्स भेटतात तेवढेच. हे आम्हाला शिकायचंय. समजलं का? नक्की. मग या केसमध्ये फर्स्ट मोड आणि सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, जेवढी इथं वेव्हलेंथ आहे त्याच्या अर्धी वेव्हलेंथ पुढच्या टप्प्यात होते, फ्रिक्वेन्सी दुप्पट होते. इथेही सेम तसंच होतं, पण इथं तुम्ही स्टडी केलेलं आहे फ्रिक्वेन्सी तुमची दुप्पट होत नाही. तर जर पहिली फ्रिक्वेन्सी असेल F1 100 हर्ट्स तर F2 300 हर्ट्स होते. शिकलो ना आपण आता? बरोबर आहे की नाही? आणि F3 होणार मग 500 हर्ट्स. समजले ना? इथं जर पहिली असेल 100 हर्ट्स F1 तर F2 किती होते, 200 हर्ट्स. इथंही F1 असेल 100 हर्ट्स तर दुसरी किती होते, 200 हर्ट्स. दोन्हीतला फरक कळाला का? मला असं वाटतं एवढं कंपॅरिझन सध्या पुरेसं आहे.